गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 14 वर आहोत आणि यामध्ये फार महत्त्वाचा एक एक्झाम्पल आपण घेणार आहे आणि काही रिझल्ट्स प्रूव्ह करणार आहोत. काय आहे एक्झाम्पल नंबर 14 ऑन पेज नंबर 814. Express the following function in terms of unit step function f of t, which is equal to t minus 1 when 1 is less than t is less than 2, and 3 minus t when 2 is less than t is less than 3, and find its Laplace transform. आधी आपल्याला दिलेला प्रॉब्लेम, दिलेलं फंक्शन हे युनिट स्टेप फंक्शन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि त्यानंतर युनिट स्टेप फंक्शनची डेफिनेशन यूज करून त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म करायचा. सोल्युशन: गिवन दॅट f of t which is equal to t minus 1 a is less than t is less than 2, 3 minus t when 2 is less than t is less than 3. एक्झाम्पल नंबर जो आपण 15 केलेला आहे, ड्रॉ जे डायग्राम काढलेली आहे ए आणि बी ची, तर इथे ए ची किंमत आहे 1, बी ची किंमत आहे 2. जेव्हा f of t is equal to t minus 1 आहे, इथं ए ची किंमत 2 आहे, बी ची किंमत 3 आहे, f of t is equal to 3 minus t असताना मग which is equal to t minus 1 in bracket, जर हे यूज करायचं असेल तर ब्रॅकेट मध्ये u of t minus 1 म्हणजे u of t minus a minus u of t minus 2 म्हणजे u of t minus b. एक्झाम्पल नंबर 15 बघितल्यावर लक्षात येईल तुम्हाला. प्लस 3 minus t in bracket u of t minus 2 minus u of t minus 3. आता each and every term आपण मल्टिप्लाय करणार आहोत, which is equal to t minus 1 u of t minus 1 minus t minus in bracket t minus 1 u of t minus 2 plus 3 minus t u of t minus 2 आणि इथून मायनस साइन कॉमन काढू, 3 मायनस टी च्या ऐवजी t मायनस 3 लिहू आणि मायनस मायनस प्लस करू, t मायनस 3 इंटू u ऑफ t मायनस 3. असं का करावं लागत आहे? कारण की इथे t मायनस 1 आहे तर u ऑफ t मायनस 1, इथे t मायनस 3 आहे, u ऑफ t मायनस 3 आहे. आता या मिडलच्या दोन टर्म मध्ये आपल्या व्हॅल्यूज मॅच होऊन नाही राहिल्या युनिट स्टेप फंक्शनच्या सारख्या. मग त्याच्यातून काय कॉमन काढायचं आपण आता बघू. which is equal to t minus 1 u of t minus 1 प्लस हे जे मायनस साइन आहे ना, मायनसच्या ऐवजी आपण काय काढू, प्लस काढू आणि मायनसने याला मल्टिप्लाय करू, मायनस टी प्लस 1 u of t minus 2 outside the bracket taken out, it is common. इथून प्लस 3 मायनस टी प्लस t minus 3 u of t minus 3 जैसे थे, which is equal to in bracket t minus 1 u of t minus 1 plus minus t minus 2t 1 plus 3 plus 4 ब्रॅकेटच्या बाहेर u of t minus 2 plus t minus 3 u of t minus 3, which is equal to t minus 1 into u of t minus 1 minus 2 taken out common in bracket t minus 2 u of t minus 2. आता आलं युनिट स्टेप फंक्शन मध्ये जसं पाहिजे तसं आलं, प्लस t minus 3 u of t minus 3 आणि हेन्स लाप्लास f of t which is equal to लाप्लास t minus 1 into u of t minus 1 minus 2 times लाप्लास t minus 2 into u of t minus 2 plus Laplace t minus 3 into u of t minus 3, which is equal to
e to the power minus s upon s square minus 2 times e to the power minus 2s upon s square plus e to the power minus 3s upon s square. ही टर्म तुम्हाला लक्षात आली नसेल, कारण की इथे जो रिझल्ट यूज केलेला आहे तो रिझल्ट आपण हे एक्झाम्पल झाल्याच्या नंतर प्रूव्ह करणार आहे. त्यामुळे काय आहे तो रिझल्ट बघा. लाप्लास एफ ऑफ टी यू ऑफ टी मायनस ए जर असेल तर e टू द पॉवर मायनस एस इंटू लाप्लास एफ ऑफ टी च्या जागेवर टी प्लस ए. आता या पहिल्या टर्म मध्ये एफ ऑफ टी ची किंमत किती आहे? टी मायनस 1 आणि यू ऑफ टी मायनस 1. तर याचं काय होईल? e टू द पॉवर मायनस एस होईल. e टू द पॉवर मायनस एस होईल. ए ची किंमत 1 आहे. आणि इथं काय होईल? इथं होईल टी मायनस 1 प्लस 1. काय होईल? लाप्लास टी मायनस 1 यू ऑफ टी मायनस 1 विच इज इक्वल टू टी टू पॉवर मायनस एस. लाप्लास टी मायनस 1 म्हणजे तुमची एफ ऑफ टी ची व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये प्लस ए म्हणजे प्लस 1 विच इज इक्वल टू e टू द पॉवर मायनस एस लाप्लास टी. आणि लाप्लास टी म्हणजे लाप्लास टी रेस टू एन चा जो आपण फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे. लाप्लास टी रेस टू एन चा n फॅक्टोरियल अपॉन s रेस टू n प्लस 1. तर इथे येईल 1 फॅक्टोरियल अपॉन s रेस टू 1 प्लस 1 म्हणजे s रेस टू 2. हे रिझल्ट या तिन्ही टर्मला यूज केलेला आहे. मग बघा आता इथे e टू द पॉवर मायनस एस अपॉन एस स्क्वेअर मायनस 2 आला बाहेर. e टू द पॉवर ए ची किंमत मायनस 2 एस अपॉन एस स्क्वेअर प्लस e टू द पॉवर मायनस 3s अपॉन एस स्क्वेअर. जर व्यवस्थित केअरफुली कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक टर्म समजायला काहीही कठीण जात नाही. त्यामुळे केअरफुली करणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. आणि काही एक्झाम्पल जर समजले तर नंतरचे तर आपल्याला करता येतेच त्या टाईपची. नेक्स्ट आर्टिकल 13.11 सेकंड शिफ्टिंग थेरम. काय आहे नाव? सेकंड शिफ्टिंग थेरम. काय आहे त्याचं स्टेटमेंट? इफ लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस देन टू शो दॅट Laplace f of t minus a into u of t minus a which is equal to e to the power minus as into f of s. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण लेफ्ट हँड साइड पासून सुरुवात करू. प्रूफ. वी हॅव Laplace f of t minus a into u of t minus a which is equal to integral 0 to infinity e to the power minus st into ब्रॅकेट मध्ये एफ ऑफ टी मायनस ए इंटू यू ऑफ टी मायनस ए डी टी बाय डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म विच इज इक्वल टू 0 टू ए ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी मायनस ए इंटू यू ऑफ टी मायनस ए डी टी प्लस इंटेग्रल ए टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी मायनस ए यू ऑफ टी मायनस ए डी टी. कोणत्या प्रॉपर्टीनं लिहिलेलं आहे आपण हे? इंटेग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल टू इंटेग्रल ए टू सी एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटेग्रल सी टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. आणि जेव्हा इंटेग्रल 0 टू ए म्हणजे टी इज लेस दॅन ए आहे त्यावेळेस युनिट स्टेप फंक्शन बाय डेफिनेशन काय आहे हो? u of t minus a is equal to 0. आणि when t is greater than equal to a च्या वेळेस काय आहे? u of t minus a is equal to 1. So use the definition of a unit step function which is equal to integral 0 to a e to the power minus st into f of t minus a into 0 dt plus integral a to infinity e to the power minus st f of t minus a into 1 dt which is equal to integral a to infinity e to the power minus st into f of t minus a dt. परंतु आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? which is equal to
e to the power minus as into f of s. So substitute. Put t minus a is equal to u, dt is equal to du. When t is equal to a, then u is equal to 0. When t is equal to infinity, then u is equal to infinity, because you know that the concept infinity is very big. त्याच्यातून काही सबट्रॅक्ट केलं का आणि काही प्लस केलं का त्याच्यावर काही परिणाम नाही होत. इन्फिनिटी इन्फिनिटीच राहते. म्हणजे ते कसं आहे, एखाद्या फार मोठ्या महासागरामधून एखादा चम्मच पाणी काढणं आणि मेजरमेंट करणं की त्याची लेवल काही कमी झाली का पाण्याची, एवढा मोठा कन्सेप्ट आपला इन्फिनिटी असल्यामुळे काहीही फरक पडणार नाही, इन्फिनिटी मध्ये मिळवलं तरी आणि इन्फिनिटी मध्ये घटवलं तरी. सो विच इज इक्वल टू, लिमिट चेंज झाले आपले, 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस एस इंटू टी काय येईल, a प्लस यू इंटू एफ ऑफ यू डी यू, which is equal to e to the power minus as taken out outside the integral, because with respect to u here, integral 0 to infinity e to the power minus su f of u du, which is equal to e to the power minus as f of s. फार फार तर तुम्ही व्हेरिएबल चेंज करू शकता इथे. इंटेग्रल 0 to infinity e to the power minus st f of t dt, because variable can be changeable. परंतु चेंज नाही केलं तरी according to the definition of Laplace transform, which is equal to e to the power minus as आहेच, आणि this means capital F of s. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं. दूसरा आर्टिकल 13.12 थेरम, लाप्लास f of t u of t minus a which is equal to e to the power minus as into लाप्लास f of t plus a. हा थेरम, हा रिझल्ट आपण याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये यूज केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस समजलं नाही, आपण फक्त ते कुठल्या रिझल्ट वरून आलं ते कॅल्क्युलेशन करून दाखवलं. ते रिझल्ट इथं प्रूव्ह करणार आहेत आपण. प्रूव्ह वी हॅव Laplace f of t into u of t minus a, which is equal to, by definition of Laplace transform, 0 to infinity e to the power minus st f of t u of t minus a dt, which is equal to 0 to a e to the power minus st f of t into u of t minus a dt, plus integral a to infinity e to the power minus st f of t u of t minus a dt. पुन्हा याच डेफायनाइट इंटेग्रलच्या प्रॉपर्टीज नुसार. मग इथं t इज लेस दॅन a च्या वेळेस u ऑफ t मायनस a 0 आहे आणि t इज ग्रेटर दॅन a च्या वेळेस u ऑफ t मायनस a 1 आहे, बाय डेफिनेशन ऑफ युनिट स्टेप फंक्शन. म्हणून इथं 0 सबस्टिट्यूट केलं, इथं 1 सबस्टिट्यूट केलं. 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 झालं आणि फक्त शिल्लक राहिलं इंटेग्रल a टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस st f ऑफ t dt. So put t is equal to y plus a किंवा t minus a is equal to y, dt is equal to dy. मग इथं when t is equal to a, t is equal to a, then y is equal to 0, and when t is equal to infinity, then y is equal to infinity. आणि म्हणून which is equal to, इथं इंटेग्रल 0 to infinity e to the power minus s t ची किंमत y plus a into f of t ची किंमत पुन्हा y plus a dy, which is equal to e to the power minus as taken out outside the integral, and integral 0 to infinity e to the power minus sy into f of y plus a dy. एक तर व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल किंवा इथं डायरेक्ट सुद्धा आपल्याला यूज करता येईल, which is equal to e to the power minus as into लाप्लास ऑफ f of y प्लस a करता येईल. परंतु आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे आपल्याला f ऑफ t प्लस a. म्हणून व्हेरिएबल कॅन बी चेंजेबल करा, e टू द पॉवर मायनस as इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस st into f of t plus a dt, and which is equal to e to the power minus as into Laplace f of t plus a. हा जो थेरम होता, हा जो रिझल्ट होता, हे रिझल्ट आपण याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये यूज केला. तर मित्र हो, आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहे.